आपल्या किचनमध्ये आपण अंडा ब्रेड बनवणार आहोत, तर त्यासाठी आपण काही टिप्स सांगितल्या आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत हेही सांगितलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की आपण अंडा ब्रेड कशा पद्धतीने बनवलेला आहे. चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण अंडा ब्रेड बनवूया. हा आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि हा अंडा ब्रेड अगदी साधा आणि सोपा पण खूप टेस्टी, आणि नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा. अंडा ब्रेड आपण कशा पद्धतीने बनवायचा हेही सांगितले. आणि चला तर आता कुठलाही वेळ न घालता आपण अंडा ब्रेड कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते. चला आता आपण पाहूयात अंडा ब्रेडसाठी आपण किती साहित्य वापरणार आहोत. त्यासाठी आपण हे 4 अंडे घेतले आणि इकडे आपण हे ब्रेड घेतले. ब्रेड तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही, कमी जास्तीचे पण चालतात. आणि आता आपण हे अंडे फोडून घेऊया. इकडे आपण ही 3 अंडी फोडून घेतलेली आहेत अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला यामध्ये आपला मसाला घालायचा आहे. मग तो मसाला कसा बनवायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण इकडे आता हे मिक्सरचं भांडं घेतले आणि यामध्ये आपण ही मिक्सरच्या भांड्याला ही 2 मिरची, ही कोथिंबिरी आणि हा लसूण, इकडे हे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचं आहे हे मीठ. आणि यामध्येच घालायचं हे थोडंसं जिरं. आता हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपला इकडे मसाला असा बारीक करून झालेला आहे. आता हा आपल्याला इकडे अंडी फोडून घेतलेत यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला जसा लागेल तसा तुम्ही घेऊ शकताय. थोडासा जरी घेतला तरी चालतो, याची टेस्ट खूपच छान होते. मग आता आपल्याला हे मिक्स करूला तुम्ही छान असं फेटून घ्याल, तितकीच तुमची अंडा ब्रेड अशी स्पंजी बनतात. त्यामुळे आपण याला चांगलेच 2 मिनटं देणार आहोत हे फेटण्यासाठी. हे आपलं छान असं फेटून झालेलं आहे आणि यामध्ये आपला मसालाही पूर्ण मिक्स झालेला आहे. आता आपण इकडे ब्रेड घेतलेत आणि आता हे ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. मग आता कट करत असताना तुम्ही असं अशीसुद्धा कट करून घेऊ शकता किंवा अशी त्रिकोणीसुद्धा कट करून घेऊ शकता. हे तुम्हाला जशी आवडतात तशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. आता आपण काय करायचं आहे ना, हा ब्रेड घ्यायचा आहे आणि यामध्ये छान असा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याला छान कोट करून घ्यायचं आहे. आणि जितका वेळ तुम्ही याला कोट करताल तेवढा आपला स्पंजी आणि छान असा अंडा ब्रेड बनवू शकतो आहे. हे पाहू शकता, याचं असं टेक्स्चर पण खूपच सुंदर दिसत आहे. आता हा आपण इकडे गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये हे ब्रेड घालूयात. इकडे आपण गॅसवरती हा पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये तेलही घातले. तेल, तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता यामध्ये. आणि आता हा ब्रेड यावरती घालायचं आहे आणि यावरती थोडंसं हे आता याच पॅनमध्ये मी आणखीन एक यामध्ये ब्रेडचा तुकडा घालते. हा असाच कोट करून घेतलेला आहे. आणखीन यावरती थोडंसं हे आणि कधीही आपण हे ब्रेड बनवत असताना गॅस एकदम स्लो करायचा, म्हणजे हे असे चिकटणार नाही किंवा खालती करपणार नाहीत. आणि आता हे आपण थोडेसे पलटून घेऊयात. हा ब्रेड आपण अशा प्रकारे असं पलटून घेतलेला आहे आणि आपल्याला यामधून थोडंसं म्हणजे याला वेगळं करायचं आहे आणि याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणखी. आणि असे खूप काही जण असतात की बॅचलर राहतात किंवा
काही बनवायला येत नाही, काही अडचणीमुळे एकटं राहावं लागतं, तर त्या टाईममध्ये तुम्ही असा नाश्त्यासाठी खूप छान हा पर्याय आहे. आणि खरंच म्हणजे खूप छान पण आणि टेस्टी पण, आणि मुलांनासुद्धा आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा आवडू शकतो हा नाश्ता. तर तुम्ही नक्कीच बनवू शकतो. पाहू शकता कसले स्पंजी स्पंजी असे आपले हे अंडा ब्रेड बनवून झालेले आहे. आणखीन याला मी थोडंसं पलटून घेते आणि खालच्या साईडने सुद्धा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे भाजलेले आहे. एकदम मी तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान असे आपले भाजलेले आहेत हे अंडा ब्रेड. आणखीन याला थोडंसं भाजून घेऊयात. आता मी आणखीन एकदा याला पलटून घेते, म्हणजे आपले हे छान असे भाजलेले आहेत अंडा ब्रेड, हे पाहू शकता. आणि यावरती असं कोथिंबिरीचं खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण अंडा ब्रेड असे काढून घेऊयात आणि पाहू शकता अतिशय यावरती खूप खूप छान असं पेंटिंग केल्यासारखं कोथिंबिरीचा कलरही आलेला आहे. आणि खूप पाहूनच असं वाटतं की खूपच छान हे टेस्टी बनलेले आहेत. नक्कीच ट्राय करा. आणि आता हे मी काढून घेते. हे सुद्धा मी काढून घेते आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा अंडा ब्रेड बनलेला आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.